नमस्कार मित्रांनो, मी सचिन पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर। मित्रांनो, पॅन कार्ड विषयी अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही दोन अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आहेत आणि जर तुम्ही दोन्ही एकमेकांशी लिंक केलेली नसतील तर तुमचे पॅन कार्ड काढूनही काही उपयोग नाही। होय मित्रांनो, हे अगदी खरं आहे, कारण पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करणे भारत सरकारने अनिवार्य केलेले आहे। जर तुमचेही पॅन कार्ड आधार कार्डला लिंक नसेल तर तुम्हाला 1000 रुपये दंड भरून लवकरात लवकर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करणे आवश्यक आहे, अन्यथा तुमचे पॅन कार्ड कायमचे बंद होईल। आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर 2025। माझी सर्वांना विनंती आहे की 31 डिसेंबर 2025 या तारखेआधी सर्वांनी आपले पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करून घ्या, नाहीतर तुमचे पॅन कार्ड मित्रांनो कायमचे बंद होईल। आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मित्रांनो, व्यवस्थित माहिती समजून घ्या। जर तुमचं पॅन कार्ड बंद झाले तर तुम्ही इन्कम टॅक्स भरू शकत नाही, तुम्हाला कोणताही टॅक्स रिफंड मिळणार नाही आणि बँकेतील व्यवहारामध्ये 50,000 रुपयापेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन तुम्ही करू शकणार नाही। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, तुम्ही कोणत्याही बँकेत नवीन खाते उघडू शकणार नाहीत। याचा अर्थ असा होतो की जर तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर तुमची कोणतीही आर्थिक कामे होणार नाही। त्यामुळे व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो। आता आपण जाणून घेणार आहोत की आपलं पॅन कार्ड आधार कार्डची लिंक आहे की नाही हे आपण पाहणार आहोत। सर्वात प्रथम आपण इन्कम टॅक्स या ऑफिशियल वेबसाईटवर जाणार आहोत आणि आपलं पॅन कार्ड आधार कार्डची लिंक आहे की नाही हे स्टेटस चेक करणार आहोत। व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो, अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे, तुम्ही मोबाईलवरून सुद्धा पाहू शकता। मित्रांनो, आपण इन्कम टॅक्स या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत। या ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही मित्रांनो। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला मित्रांनो असं स्क्रोल डाऊन करत खाली जायचं आहे आणि इथे आपल्याला ऑप्शन दिसेल, व्यवस्थित माहिती समजून घ्या। इथे आपल्याला ऑप्शन दिसेल लिंक आधार स्टेटस, तुम्ही पाहू शकता लिंक आधार स्टेटस हा ऑप्शन आपल्याला इथे दिसतोय। हा पहा मित्रांनो, लिंक आधार स्टेटस या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर असं पेज तुमच्या समोर ओपन होईल। इथे मित्रांनो आपल्याला आपलं पॅन कार्ड आणि आधार नंबर टाकायचा आहे। पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे आपल्याला। चला तर मित्रांनो, आपण इथे पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकूयात। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मी इथे पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर टाईप केलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढे मित्रांनो व्ह्यू लिंक आधार स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे। आता इथे महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, व्यवस्थित माहिती समजून घ्या। जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक असेल तर असं तुमच्या समोर ओपन होईल, युअर पॅन ऑलरेडी लिंक टू युअर गिवन आधार असं तुमच्या समोर दिसेल। म्हणजे तुम्ही समजून जा की तुमचं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचे काहीच कारण नाही। आणि जर तुमचं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक नसेल तर असं तुमच्या समोर दिसेल, युअर पॅन नॉट लिंक विथ आधार असं जर तुमच्या समोर दिसेल तर तुम्ही समजून जा की तुमचं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक नाही आहे। तर अशा वेळी मित्रांनो तुम्हाला 1000 रुपये भरून तुम्हाला 31 डिसेंबर 2025 या तारखेआधी तुम्हाला तुमचं पॅन कार्ड आधार कार्डची लिंक करणे अनिवार्य आहे, नाहीतर तुमचं पॅन कार्ड मित्रांनो कायमचे बंद होऊन जाईल। तर अशा प्रकारे महत्त्वाचा व्हिडिओ होता हा मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो, आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया लवकरच नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।